मी काय पुरावे देईल? नाही, एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घेईल. पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकारकडून आचारसंहिता लागायच्या 2 दिवस अगोदर, पक्ष प्रवेश करायच्या 2 दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि केजच्या दोन्ही कारखान्याचं एक्सटेन्शनचं प्रपोजल 8 तासात मंजूर करून घेतलं. उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही, याचं झालं. आणि तरी ह्यांनी भौरंगपणा केलाय, समजून घ्या. आता ह्यांनी म्हणले की कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो. आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं. पण आज अफिडेव्हिट मध्ये बघितलं, हे तर शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे. ह्याला जमीनच नाही शेतीची, आणि जेवढी जमीन आहे तेवढी प्लॉटिंगची आहे. मला वाईट वाटतंय त्या गोष्टीचं. आज स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी पुतळा आहे. इथं बसलेले असंख्य जण आहेत. माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो. अनेक निवडणुका आठवतात. 1995 ची रजनीताईची निवडणूक आठवतीये. कॉलेज जीवनात होतो. रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि संबंध जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत, माझ्या भगिनी आहेत, मी उभा आहे, तुम्ही निवडून द्या. जयसिंग काका पाटलांना उभा केला, कधी बघितलं नाही जात पात काय. मी उभा आहे, जयसिंग काका निवडून आले पाहिजेत. 1999ला सुरेशांना आपण दोघांना उमेदवारी दिली. तुम्ही दोघांना उभं केलं. दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आहे, यांना निवडून द्या. भैयासाहेब 2004ला तुम्ही उमेदवार, तुम्ही उभा राहिलात. तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही, गोपीनाथ मुंडे उभा आहेत. आपल्यापैकी अनेक जण इथं आहेत. धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण इथं आहेत. आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले, त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे, लक्ष्मण अण्णाला निवडून द्या, मी उभा आहे, मुंदडा ताईंना निवडून द्या. सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना. आज माझ्यासाठी ही का आठवणीची गोष्ट आहे की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाते.